आज आपण 1 किलोच्या प्रमाणात गुळाचा पाक वापरून हे डिंकाचे लाडू तयार केलेले आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे, खुसखुशीत होतात, चवीला तर भन्नाट लागतात आणि शेवटपर्यंत अजिबात पाक कसा घट्ट होत नाही किंवा शेवटपर्यंत आपले हे सगळे लाडू वळले जातात। माझ्या सबस्क्रायबर्सची अशी रिक्वेस्ट होती की गुळाचे म्हणजे गुळाच्या पाकाचे डिंकाचे लाडू बनवून दाखवा, म्हणून आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। या लाडूमध्ये आपण कुठल्याच प्रकारचे पीठ वगैरे वापरलं नाही आहे, त्यामुळे हे लाडू तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता। आणि या डिंकाच्या लाडूमध्ये आपण जे काही साहित्य वापरले आहे म्हणजे सुकामेवा असो किंवा मखाने असो, डिंक असो, या सगळ्या गोष्टी पौष्टिक तर आहेच, शिवाय या पदार्थामध्ये प्रोटीन्स, फॅट्स, आयर्न यासारखे पोषक घटकही आहे। त्यामुळे हे हिवाळ्यात खाणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि हे सगळे जे सुकामेवा आहे, हे जे सगळे जिन्नस आपण या लाडूमध्ये वापरलेले आहे, हे आपल्या शरीराला ऊब देण्याचं काम करतं, त्यामुळे हिवाळ्यामध्ये हे लाडू खाणं आवश्यक आहे। चला तर या मस्त गुळाच्या पाकाचे डिंकाचे लाडू, ते पण 1 किलोच्या प्रमाणात या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सगळे जिन्नस काढून घेतलेले आहे, तर यामध्ये जे काही लागणार आहे ते मी सगळं प्रमाण करताना पण सांगेलच आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहे, तर तुम्ही तिथे चेक करू शकता। तर सगळ्यात आधी आपण पाव किलो खोबरं घेतलंय, पाव किलो खारीक पावडर आहे, त्यानंतर 100 ग्राम मी इथे मखाने घेतलेले आहे, त्यानंतर हे जर्दाळू आहे, तर हे पण मी इथे 50 ग्राम घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीचं जर्दाळू असतो, त्याला मी असे बारीक कट करून घेतले चाकूच्या सहाय्याने। त्यानंतर 100 ग्रामच मी इथे किसमिस किंवा मनुका घेतलेला आहे, त्यानंतर काजू घेतलेले आहे 100 ग्राम, 100 ग्राम बदाम, 100 ग्राम अक्रोड, 50 ग्राम गोडंबी घेतली आहे आणि 50 ग्राम इथे आपण पिस्ता घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी 50 ग्राम डिंक घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे, गूळ मी इथे 100 ग्रामच वापरलेला आहे, त्यानंतर वेलची, सुंठ पावडर आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे। आता सगळ्यात आधी आपण खोबरं भाजून घेऊ। तर मी इथे 100 ग्राम खोबरं वाटी घेतलेली होती आणि त्याला असं छान किसून घेतलेलं आहे। आता हे आपण थोडा गोल्डन ब्राऊन असा रंग येतपर्यंत भाजून घेऊ, म्हणजे हे भाजायला मला 2 ते 3 मिनटं लागलेले आहे आणि मी भाजताना गॅस मीडियम ठेवलेला आहे। अगदी जर गॅस मोठा ठेवला तर पटकन याचा रंग बदलेल, तर आपल्याला अगदी डार्क रंग नाही येऊ द्यायचा आहे, म्हणून लो टू मीडियम गॅसवरती आपण हे भाजून घेऊ। हे बघा, मीडियम गॅसवरती मी 3 मिनटं भाजून घेतले आणि असा याचा रंग झालेला आहे, हे छान क्रिस्पी पण झालेले आहे। आता आपण याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ। तर या पद्धतीचं मोठं वाटव किंवा पाटी म्हणतात काही ठिकाणी, तर असं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण काढून घेऊ। त्यानंतर इथे मी खारीक पावडर भाजून घेत आहे, तर ही पाव किलो खारीक पावडर आहे। मी ही तयारच खारीक पावडर आणलेली आहे, पण तुम्ही जर तुम्ही घरी करत असाल तर छान खारीक मस्त फोडून घ्यायची आणि त्याला ऊन दाखवून द्यायचं, म्हणजे आपल्याला त्याला 1 ते 2 दिवसाचं ऊन दाखवायला पाहिजे, म्हणजे ते छान कडक होतात आणि मग त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं। किंवा थंडीमध्ये थोडं ऊन कमी असतं, मग अशा वेळेस त्याला थोडंसं असंच भाजून घ्यायचं आणि मग थोडं थंड झाल्यानंतर त्याची पावडर तयार करायची। पण मी इथे ही तयार खारीक पावडरच वापरलेली आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून हे छान भाजून घेऊ। खारीक पावडर भाजताना गॅस अगदी कमी ठेवायचा, जर मीडियम ठेवला तरीही ते जळू शकतं, त्यामुळे अगदी लो गॅसवरती फक्त 2 मिनटं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे किंवा थोडंसं गरम होतपर्यंत भाजायचं, म्हणजे हे जे सगळे लाडू आपण या लाडूमध्ये जे सगळे साहित्य आहे हे या पद्धतीनेच भाजून घेणार आहोत, त्यामुळे या लाडूची जी शेल्फ लाईफ आहे ती वाढते, म्हणजे बरेच दिवस तुमचे हे लाडू टिकतात। तर आता या पद्धतीने तुम्ही केल्यास 1 महिना आरामात हे लाडू छान टिकतात। आणि हे जे लाडू आहे आपण याला बाहेर ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही। तुम्ही बघू शकता थोडासा अजून डार्क रंग झाला आहे याचा, तर आपण हे काढून घेऊ। त्यानंतर आपण यामध्ये मखाने भाजून घेऊ।
तर मी इथे 100 ग्राम मखाने घेतलेले आहे आणि ते छान भाजून घ्यायचं आहे। मखाने भाजताना आपण लो टू मीडियम गॅसवरती 3-4 मिनिटं छान भाजून घ्यायचं किंवा थोडा 5 मिनिटं पण वेळ लागू शकतो, पण गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे। मखाने भाजताना पण तुम्ही 1-2 चमचे तूप यामध्ये घालू शकता। मी इथे घातलेलं नाही आहे, असंच कोरडं भाजलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे आपलं 3-4 मिनिटं छान भाजून झाले। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता या कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेते आणि यामध्ये आपण काजू पावडर सगळ्यात आधी भाजून घेऊ। तर जे आपण 100 ग्राम काजू घेतलेले आहे ते या पद्धतीने मी मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घेतलेले आहे। थोडे ओबडधोबड करायचे आहे आणि आता याला आपण 2 मिनिटं अगदी कमी गॅसवर भाजून घ्यायचे। असा लाईट गोल्डन रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता, किंवा रंग नाही आला तरी चालेल, फक्त 1-2 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचे किंवा थोडं गरम करून घ्यायचे। तर इथे मी या पाटीमध्येच या पद्धतीने हे पण काढून घेते। आता या पद्धतीनेच आपण सगळे जे सुकामेवा आहे तो भाजून घ्यायचा आहे। आता यानंतर या कढईमध्ये परत मी 2 चमचे तूप घेतलं आणि यामध्ये बदामाची पावडर जी आहे ती भाजून घेतली। तर तुम्ही बघू शकता मी बदाम पण असंच या पद्धतीने ओबडधोबड बारीक करून घेतलेला आहे। तर ही पण आपण 2 मिनिटं भाजून घेऊ। हे डिंकाच्या लाडूमधले सगळे जे जिन्नस आहे ते अगदी कमी गॅसवर 2 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचे। यानंतर अक्रोडची अशी पावडर केली आहे ती पण भाजून घेऊ। त्यानंतर 50 ग्राम पिस्ता तो पण बारीक करून घेतला आहे, तो पण भाजून घेऊ। आपला इथे पिस्ता भाजून झालेला आहे, हा काढून घेऊ। त्यानंतर परत 1 चमचा तूप घालून 50 ग्राम गोडंबी अशी बारीक करून घेतली आहे, ती भाजून घेऊ। गोडंबी काढून झाली त्यानंतर मी परत 1 चमचा तूप घालून आपण जे जर्दाळूचे छोटे छोटे तुकडे करून घेतले ते पण थोडेसे भाजून घेऊ। हे आपल्याला फक्त 1 मिनिट असं हलवत हलवत भाजून घ्यायचे अगदी कमी गॅसवर। यामध्ये मी जो काही सुकामेवा वापरलेला आहे किंवा त्यांचं प्रमाण जे वापरलेलं आहे ते तुम्ही बदलवू शकता, म्हणजे तुम्हाला कुठला जो सुकामेवा वापरायचा आहे तो तुम्ही घालू शकता आणि त्यांचं प्रमाण पण कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी किसमिस किंवा बेदाणे असे थोडेसे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। आता याला पण आपण 1 मिनिट असं परतवून घेऊ। आता इथे आपला सुकामेवा छान भाजून झालेला आहे, आपण हा काढून घेऊ। मी फक्त 1-2 मिनिटं परतवून घेतला। आता यामध्ये आपल्याला डिंक फोडून घ्यायचं आहे। आता माझं एक तुम्हाला सांगायचं राहिलं की इथे मी किसमिस आधी भाजून घेतला आणि त्यानंतर डिंक फोडला, तर तुम्ही असं करू नका, कारण किसमिस जो आहे तो असा भांड्याला चिपकतो आणि त्यानंतर ते जास्त जळतं, कारण आपल्याला डिंक फोडताना तूप हे बऱ्यापैकी गरम पाहिजे असतं। त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे हे जे आपण किसमिस भाजलेलं जे आहे तर ते थोडंसं असं लाल झालं आहे। तर तुम्ही इथे सगळ्यात आधी डिंक भाजा आणि नंतर सगळ्यात शेवटी किसमिस वगैरे जे आहे ते भाजू शकता। आता इथे अजून एक टिप, आता ही जी मी चूक केलेली आहे ती तुम्ही करू नका। ती म्हणजे जर तुमचा डिंक मोठा असेल तर तो या पद्धतीने नाही फोडायचा,
कारण तो पूर्णपणे फुटला जात नाही। मग काय करायचं, हा जो मोठा डिंक आहे तो आधी मिक्सरला बारीक करून घ्यायचा, जसं मी इथे तुम्हाला दाखवत आहे, आणि तो बारीक डिंक नंतर तुपामध्ये फोडायचा, म्हणजे तो इझिली फुटतो आणि छान असे चांगला फुटतो, असे कडक कडक गडे राहत नाही। हे बघा किती छान आपला हा डिंक फुटलेला आहे। आता आपण हा काढून घेऊ आणि या पद्धतीनेच सगळा जो डिंक आहे 50 ग्राम इथे मी घेतलेला आहे तो बारीक करून घेतला आणि या पद्धतीनेच तो आपण फोडून घेऊ। आता इथे मला वेलची घालायची आहे, तर वेलची थोडीशी मी गरम करून घेत आहे। 1-2 मिनिटं आपण वेलची गरम करून घेऊ अगदी कमी गॅसवर। वेलची काढून घेतली, त्यानंतर आपण यामध्ये खसखस भाजून घेऊ। तर मी इथे 1 मोठा चमचा खसखस घेतलेली आहे। ही पण अगदी 1 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे किंवा थोडासा लाईट असा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। गॅस अगदी कमी ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता आपली खसखस छान भाजून झाली, तर मी गॅस बंद केला आणि थोड्या वेळाने 1-2 मिनिटांनंतर मी यामध्ये सुंठ पावडर घालत आहे। तर मी इथे 1 मोठा चमचा सुंठ पावडर घेतली आणि ती पण यामध्येच घालून घेते। आता हे पण भाजायची गरज नाही आहे, पण थोडं भाजलं की मग त्याची खराब होण्याची शक्यता कमी होते, म्हणजे आपले लाडू जास्त दिवस टिकण्यामध्ये मदत होते। आता मी हे वेलची आणि खसखस थोडं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे गुळाचा पाक तयार करायचा आहे। मी गुळाचा पाक करतानाच क्लिप घेतलेली होती, पण आय थिंक तेव्हा मी कॅमेरा सुरू करायचं राहिलो, तर ते कॅप्चर झालेलं नाही आहे। तर इथे मी 100 ग्राम गूळ घेतला होता आणि त्यामध्ये ते बुडतपर्यंत पाणी घातलं आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे उकळत आलेलं आहे। तर मी 5 मिनिटं कमी गॅसवर, लो टू मिडियम गॅसवरती याला उकळून घेतलं। आता याला आपल्याला अगदी पाक करायचा नाही आहे, फक्त थोडंसं चिकट झालं पाहिजे इतपत आपल्याला हा पाक तयार करायचा आहे। इथे हा आपला अगदी 1 तारी पाक किंवा त्यापेक्षा कमी असा करायचा आहे। तो होतपर्यंत इथे वेलची, खसखस आणि जी सुंठ पावडर आपण थोडीशी भाजून घेतली होती ते सगळं आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला वेलची बारीक होतपर्यंत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। खसखस तशी बारीक होत नाही, तर जेवढी शक्य होत असेल तेवढं करू शकता। आता आपण हे सगळे साहित्य भाजून घेतलेले आहे, मस्त तुपामध्ये भाजलेले आहे, त्यामुळे याचा खमंग वास पण छान येत आहे आणि टिकणार पण हे जास्त दिवस आहे। आता आपल्याला जो खोबरं आहे तो आपण भाजून घेतला, तर तो खोबरं आपल्याला थोडासा हाताने क्रश करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि इथे मी सगळे जे साहित्य आहे ते भाजून घेतलेले तुम्हाला दाखवले सगळ्यात आधी, आणि आता आपण हा खोबरा या पद्धतीने बारीक करून घेऊ। आता हे भाजून झालं आहे ना, त्यामुळे हे छान क्रिस्पी झालेलं आहे आणि हाताने छान चुरा होतो। आता हे सगळं आपण छान आधी मिक्स करून घेऊ। आणि हो, यामध्ये आपल्याला जो मखाना आहे तो पण मी असा बारीक करून घेतला, तो पण घालायचा आहे। तर आपण मखाना अख्खा भाजून घेतला आणि त्याला नंतर मी या पद्धतीने मिक्सरमध्ये 2 स्लॉटमध्ये बारीक करून घेतलं, तो घातला। त्यानंतर आपल्याला यामध्ये डिंक घालून घ्यायचं आहे। तर आपण जो डिंक फोडला तो अख्खा असा पण घालू शकता, तुम्ही हाताने बारीक चुरून असं घालू शकता, किंवा तुम्ही याला परत मिक्सरमध्ये एकदा बारीक पण करून घेऊ शकता। तर जर जेवढा तुमच्या हाताने शक्य होत असेल तेवढा तुम्ही फोडून घ्या, नाही तर मग मिक्सरमध्ये एकदा बारीक करून घ्या। आता या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण खसखस बारीक करून घेतली होती ती घालून घेते आणि याच पॉटमध्ये आपण जो डिंक थोडासा बारीक करून घेऊ। हे बघा या पद्धतीने हा बारीक झालेला आहे, तर हा आपण असं काढून घेऊ आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊ। आता यामध्ये मी वरून अजिबात तूप घातलेलं नाही आहे, पण मला इथे सगळं भाजताना 1/4 वाटी तूप लागलेलं आहे, म्हणजे जवळपास अर्धा पाव मला तूप लागलेला आहे। त्यानंतर थोडं हाताने करून घेऊ, कारण आपण इथे मनुका जो आहे तो घेतलेला आहे, तर तो असा व्यवस्थित हाताने छान मोकळा करून सगळ्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आपण हाताने आता हे सगळं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला पाक घालून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला हा पाक तयार झालेला आहे।
हा घालून घेऊ. पाकाचे यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही आहे. आपल्याला पाक अजिबात 1 तारी 2 तारी किंवा अजिबातच जमला नाही तरी काहीच हरकत नाही आहे. तुम्हाला फक्त गूळ वितळून ते घातलं तरी चालेल. 1-2 मिनटं उकळू द्यायचं आणि तो तयार पाक आपण यामध्ये घालू शकतो. त्यानंतर आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ पाक घालून. आणि या पद्धतीने लाडू वळायला घेऊ. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त लाडू आपला वळला गेला. या पद्धतीनेच आपण सगळे लाडू तयार करून घेऊ. इतक्या प्रमाणामध्ये 1 किलो आपले लाडू तयार होतात आणि 1 किलोमध्ये मीडियम साईजचे 32 ते 35 लाडू तयार होतात. हे बघा, या पद्धतीने आपले सगळे लाडू तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे लाडू दिसत आहे. असा गुळाचा पाक तयार करून हे माझ्या पद्धतीने डिंकाचे लाडू नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या पारंपरिक रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.